अटक केल्यानंतर सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झाली। रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती सीआयडीनं केज कोर्टाला केली। कोर्टानं सीआयडीची ही विनंती मान्य देखील केली आहे। केज कोर्ट रात्री उशिरा सुनावणी घेणार आहे। या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केज कोर्टाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अखेर वाल्मिक कराड शरण आलाय आणि त्यानं पोलिसांसमोर शरण केलंय। पोलिसांचं यश की कराडचा दबदबा हा सवाल मात्र कायम आहे। कराडला आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या विनंतीला होकार देण्यात आलेला आहे कोर्टाकडनं आणि वाल्मिक कराड अखेर पोलिसांनी वाल्मिक कराडला पकडलाय। आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय येथे हजर झालेला आहे। त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। दरम्यान सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडनं स्वतःच व्हिडिओ शेअर करत आपण दोषी नसल्याचं म्हटलंय। हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। हा व्हिडिओ साम टीव्हीवर आपण पाहूया। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर रोड आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडनं पुणे CID ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरण येण्यापूर्वी नेमकं काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूया। सकाळी 7 वाजता पुण्यातील CID ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते एकत्रित आले। 9 वाजता सकाळी CID ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला। CID ऑफिस बाहेर पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते दाखल झाले। सकाळी 10 वाजता त्यानंतर 11 वाजता वाल्मिक कराड CID कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली। 12 वाजता बरोबर पुणे CID सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराड करून व्हिडिओ शेअर करत म्हणण्यात आलं। 12:15 वाजता MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातनं चेहरा लपवत वाल्मिक CID ऑफिसमध्ये दाखल झाला। दुपारी 1 वाजता CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून वाल्मिकची चौकशी करण्यात आली। आणि वाल्मिक कराड ज्या गाडीतनं शरण येण्यासाठी आला ती शिवलिंग मोराळेंच्या गाडीतून तो आला। शिवलिंग मोराळे हा धनंजय मुंडेंचाच कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते। MH23 BG 2231 ही कार शिवलिंग मोराळेंची असून वाल्मिक कराडशी त्याचे संबंध आहेत। या गाडीचा आपण नंबर पाहतोय MH23 BG 2233 ही गाडी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे शिवलिंग मोराळे त्याची असल्याचं कळतंय। मी गेलो मला जाऊन दिलं नाही। ही पिशवी होती जाऊन दिलं नाही। पिशवी आहे ती पिशवीच आहे। होते कुठं माझ्याकडेच होती मला जाऊन दिलं नाही मध्ये। पण तुम्ही कोण त्यांच्याबरोबर आलेले होते काय काहीच नका सॉरी झालंय काय सॉरी मला काहीच माहित नव्हतं। CIDच्या तुम्ही नाही गेले होते मला काहीच माहित नाही हो प्लीज मला काय माहित नाही। घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते तपासली आणि बाहेर वापस पण आतमध्ये सुरू आहे का नाही मला काहीच माहित नाही। मला जाऊन दिलं नाही आतमध्ये। काय माहित नाही घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते तपासली आणि बाहेर वापस पण आतमध्ये सुरू आहे का नाही मला काहीच माहित नाही। मला जाऊन दिलं नाही आतमध्ये।
तब्बल 22 दिवसानंतर कराड स्वतःच सरेंडर होत असेल तर पोलीस काय करत होते असा सवाल सरपंच देशमुखांच्या मुलीनं उपस्थित केलाय. आता वडिलांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्या अशी आर्तहाक वैभवी देशमुखनं दिली आहे. आज तो वाल्मिक कराड 22 दिवसानंतर पोलिसांना शरण आलाय. मात्र तोपर्यंत पोलीस काय करत होते असा सवाल आता वैभवी देशमुखनं उपस्थित केला. इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो. कराडचं शरण येणं हे नाट्य आहे का अशी शंका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची चर्चा झाली. काल चर्चा होते आणि आज कराड शरण येतो, हा योगायोग आहे का असा सवाल जाधवांनी विचारला. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. दरम्यान वाल्मिक कराडचा बाप कॅबिनेटमध्ये बसलाय असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर जितेंद्र आव्हाडांनी आरोप केले. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही असा दावा आव्हाडांनी केलाय. नाव न घेता आव्हाडांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय आणि वाल्मिक कराडवर आरोप केले. 302चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा म्हणजे काय? इसका बाप बैठा ना अंदर उधर कैबिनेट में ना भाई, कैसा होगा? दरम्यान सरपंच हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास झालाच पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केल्याचं पाहायला मिळालं. वाल्मिक कराड स्वतः शरण आलाय आणि त्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ते अटक झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काय सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग तुम्ही पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना, मग बाहेर कशाला पळले? सरपंच हत्या प्रकरणी आता सर्व दोषींना शोधून फासावर लटकवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलंय. ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई होणारच असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांचं राजकारण लखलाव असंही फडणवीसांनी सांगितलंय. कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई
पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे. पुढच्या बातमीकडे. सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना मकोका हत्या आणि खंडणीचा गुन्हा लावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. वाल्मिक कराडला मोका लावण्याची मागणी संभाजीराजेंनी केल्याचं पाहायला मिळालंय. याचा मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120B, खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. 22 दिवसानंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा आता केली जाते, मागणी होतीये. मात्र यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना अजित पवार आहेत तरी कुठे असा सवाल विचारला जातोय. अजित पवार बहुधा परदेशात गेले असावेत अशी चर्चा देखील रंगतीये. धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांचीही सीआयडीनं चौकशी केली आहे. त्यामुळे अजित पवारांना सध्या बचाव करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आणि म्हणूनच अजित पवार सध्या आहेत कुठे असा सवाल विचारला जातोय. अजित पवार का गप्प आहेत, कधी बोलणार अजित पवार असे सवाल उपस्थित होत आहेत. अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये. तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय. पण तुम्ही निर्णय काय घेतलाय, तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देता. सगळ्यात आज बीडमध्ये गेलं, साधं कोणाला विचारलं की हा वाल्मिक कराड त्याला हा कोण आहे, हा ते सगळे सांगतील हा सगळ्या 7 जणांचा हा मोरक्या आहे. आणि या मोरक्यांचा आश्रयदाय तर कोण आहे, हा धनंजय मुंडे. का तुम्ही प्रोटेक्शन देता, का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही. पुढच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागरांनी केली आहे. पाहूया. हे सगळा प्रकार जो आहे तो जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावे ही मागणी देखील केली होती, ती कायम आहे. हो बिलकुल, त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे, त्यांनी त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे. धरलेला एकही आरोपी सुटता कामा नये. मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी ही मागणी केली आहे असं म्हटलंय, असं वक्तव्य केलंय. तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा धनंजय देशमुखांनीही व्यक्त केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जरांगेंची भेट घेतली आहे. या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का. पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे, तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय. उद्या कुणी म्हणन मी नाही त्याच्यात, मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही. पुढच्या बातमीकडे. वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय. संभाजीराजे छत्रपती तसंच भाजप आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकाच्या आकांवरती मी बोललेलो नाही.
त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. माझं कुटुंब आणि माझ्या गावाला संरक्षणच पाहिजे. वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे, मात्र सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे. तसंच जोपर्यंत संतोष अण्णांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. सुरक्षेची मागणी केली गावासाठीही आणि तुमच्यासाठी. काय भीती वाटते तुम्हाला की तुम्हाला सुरक्षेची मागणी करायची वेळ आता आलेली आहे? समाजातल्या विकृती आहेत ना, मग त्यांना कुठली जात नसते, त्यांना कुठला धर्म नसतो, त्यांना कुठले विचार नसतात. त्या लोकांसाठी जे चुकीचे पाऊल उचलतात त्यासाठी माझं कुटुंब आणि माझं गाव त्याला संरक्षण पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील तुमच्याशी फोनवर संवाद साधला. नेमकी काय बोलणं झालंय आणि तुम्हाला काय आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे? मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत हे सगळे फासावर लटकत नाहीत, जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष अण्णांना, तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत आणि कुणीही असलं तरी कुणाला सोडणार नाहीत जे आरोपी आहेत त्यांना. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी काल माफी मागितली होती. यावर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचे आभार मानलेत. मोठ्या मनानं धस यांनी महिला वर्गाची माफी मागितली, त्याबद्दल धन्यवाद असं प्राजक्ता माळीनं म्हटलंय. माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय. प्राजक्ता माळी प्रकरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. प्राजक्ता माळीबाबत विधानाबद्दल सुरेश धसांनी काल माफी मागितली होती आणि यावरच आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनं देखील सुरेश धस यांचे आभार मानल्याचं पाहायला मिळत आहे. आत्ताच्या क्षणाची अत्यंत मोठी बातमी. वाल्मिक कराडचा ताबा आता बीड पोलिसांनी घेतलाय. भिगवणमध्ये पुणे पोलिसांकडून कराडचा ताबा घेण्यात आलाय. भिगवणमध्ये पुणे पोलिसांकडून हा ताबा घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता पुढील तपास बीड पोलिसांकडून केला जाईल. भिगवणमध्ये पुणे पोलिसांकडून कराडचा ताबा घेतला गेलाय. या पुढील तपास हा बीड पोलिसांकडून करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडचा ताबा अखेर बीड पोलिसांनी घेतलाय. सीआयडी पथकाला शरण आलेला वाल्मिक कराड याचा ताबा आता बीड पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र 22 दिवस लागले. तोपर्यंत पोलीस काय करत होते, वाल्मिक कराड कुठे होता, या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडचा काय रोल आहे, काय भूमिका आहे, या संपूर्ण प्रश्नांची उकल अजून होणं बाकी आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. कधी त्याची उत्तरं मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र सध्या तरी बीड पोलिसांनी वाल्मिक कराडचा ताबा घेतलाय. आणि एक मोठी बातमी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महापालिकांसह इतर पालिकांच्या निवडणुकांचा मुहूर्त नव्या वर्षातच ठरणार आहे. कारण युती सरकारच्या 2022 मधील अध्यादेशानं निवडणुका रखडल्या आहेत. या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकेवर न्यायालयानं 22 जानेवारी 2025ला सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय. त्यामुळे या सुनावणी अंती निकाल काय लागतो यावर साधारण मार्च एप्रिल महिन्यात किंवा त्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. आणि अशातच वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सरकार विभागानं निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत. निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, प्रशासक मंडळ, नियुक्त केलेल्या सहकारी संस्था, हंगामी समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्था यांच्या निवडणूक प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होतील. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात येणार नाही. राज्यातील 29,429 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
आणि अशातच निवडणूक प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. न्यायालयानं प्रतिबंध केलेल्या संस्थांच्या निवडणुका होणार नाही. बातमी लाडक्या बहिणी संदर्भातली. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर येते. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 12 लाखांनी वाढली आहे. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,689 कोटी रुपये 2,46,00,000 बहिणींना वितरित करण्यात आलेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची हीच संख्या ऑक्टोबरमध्ये 2,34,00,000 इतकी होती. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत जवळपास 12 लाखांची वाढ झाल्याचं दिसतंय. आधारशी संलग्न नसलेले 12 लाख अर्ज होते, जे डिसेंबरमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडक्या बहिणी योजनेत आतापर्यंत 21,600 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत. पुढच्या बातमीकडे. स्थलांतरित कामगारांना आधी स्मार्ट रेशन कार्ड द्या अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या आहेत. हे कामगार कोणत्याही राज्यातले असले तरी त्यांना महाराष्ट्रातल्या दुकानांमध्ये धान्य मिळायला हवं अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यासोबतच पुढील 100 दिवसांच्या प्रास्ताविक कार्य आराखड्याचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय. 6 महिन्यात अन्नधान्य न घेतलेल्या शिधापत्रिकांची तपासणी. 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी. संगणकीकृत न झालेल्या 14 लाख लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवा. स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य द्या. तसंच आनंदाचा शिधा वाटपाचं कॅलेंडर तयार करण्यात यावं अशा सूचना फडणवीसांनी केल्या. समृद्धी द्रुतगती महामार्गावर दुचाकी आणि 3 चाकींना प्रवेश बंदी आहे. मात्र तरी देखील एक दुचाकीस्वार सुसाट वेगानं समृद्धी महामार्गावर धावताना दिसला. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आली आहे. मेहकर जवळ अनेकदा दुचाकी आणि 3 चाकी समृद्धी महामार्गावर धावतानाचा घटना समोर आल्या आहेत. मात्र तरीही समृद्धी महामार्ग प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करताना काही दिसत नाही. अमरावतीमध्ये सुसाट ट्रकचा थरार पाहायला मिळालाय. अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्रायव्हरनं न थांबता शहराच्या दिशेनं सुसाट वेग धरला आणि ट्रक थांबवला. नांदगाव पेठ टोल नाक्यावरचं बॅरिकेड या ट्रकनं तोडलं. पोलिसांनी राहटगाव टी पॉइंटवर ट्रक अडवण्याचा प्रयत्न देखील केला. चालकानं ट्रक थेट डिवायडरवर चढवला. लोखंडी मार्गावर यू टर्न घेत पुन्हा सुसाट वेगानं ट्रक पळवला. या सर्व प्रकारात अनेकदा अपघात होता वाचले. ट्रक चालकानं उडी मारल्यानंतर हा थरार अखेर थांबला. जखमी झालेल्या चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर. आणि बेदरकारपणे अतिशय वेगानं हा ट्रक सुसाट निघाला. न थांबता भरधाव वेगानं ट्रक पळवत तो पुढे जात राहिलाय. यात सुदैवानं अपघात होता वाचले. अखेर या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.